नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता प्रश्न उभा राहतो की हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे. म्हणजेच तारिणीला कसं कळणार आहे की ही चोरी कोणी केली आहे, नक्की काय झालेलं आहे, खरा चोर कोण आहे, कशामुळे ह्या गोष्टी समोर येणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण कशामुळं तारिणीला कळलेलं आहे, काय झालेलं आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहूया. आणि तारिणी आणि केदारने बाप्पाच्या आशीर्वादाने हा जो डाव आहे तो म्हणजेच निशी आणि या युवराजचा तो कशा पद्धतीने उधळला जाणार. तर इकडे आपण पाहतो की तारिणी खूप छान तयार झालेली असते. अगदी साडी नेसलेली असते, त्याचबरोबर आंबाडा, केसात गजरा माळलेला असतो आणि केदार मात्र पाहतच राहतो. त्याचवेळी चेतना काकू बोलवायला येतात. चेतना काकू म्हणतात, अगं तारिणी, झालं का आवरून, पूजेला बसायचं आहे. तेव्हा तारिणी म्हणते की हो झालं, येतच आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं निशीने आता तिच्या लाडक्या आईला कॉल केलेला आहे आणि निशी तिच्या आईला म्हणत असते की मम्मा, तुला पूजेला यावं लागणार आहे आज. आता निशी म्हणजे काय, तर सगळ्या इकडच्या बातम्या तिकडं देत असते. जेव्हा आता पूजेला बोलवलं जातं तेव्हा तिची आई म्हणते, काय उपयोग आहे, पूजेचा मान तर तुला मिळालेला नाही आहे, तिथे येऊन काय करणार आहे आम्ही, आणि आम्ही कशाला येऊ तिथं, गरज काय तिथं पूजेला यायची, मान तर त्या तारिणीला मिळालं आहे ना, मग आम्ही नाही येणार, असं आईचं म्हणणं असतं. त्यावरती निशी म्हणते की मम्मा असं नको करू, तू ये, कसं आहे मान मिळाला म्हणून काय झालं, बाकीच्या पण काही गोष्टी आहेत ना, त्यामुळं तुला कळेल नक्की काय होणार आहे ते, असं ती आईला सांगत असते. आणि तुम्ही सगळेजण या, लवकर या, थोड्याच वेळात पूजेला सुरुवात होणार आहे, असं तिनं सांगते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तारिणी थोडीशी नाराज झालेली असते. त्याचवेळी केदार तिथं आलेला असतो. केदार म्हणतो, काय झालं बॉस. तेव्हा तारिणी म्हणते की बघितलंस ना केदार, हे सगळं काय होऊन बसलंय, कारण बघ ना, तू विचार कर ना, गोष्टी कशा चाललेल्या आहेत, असं तारिणी बोलत असते. तेव्हा मात्र केदार म्हणतो, म्हणजे. तेव्हा ती सांगते की आम्ही लहान असताना ना सुमी ना आम्हाला सांगायची की खोटं बोलायचं नाहीये, देवबाप्पा कान कापतो. पण आता बघ ना, आपण एवढं मोठं खोटं बोलणार आहोत आणि तेही खोटं बोलून आपण बाप्पाच्या समोर पूजेला बसणार आहोत. हे सगळं घडत असतं. इकडे युवराज आणि निशीला युवराज म्हणत असतो, अगं एवढं सगळं झालं पण तू एवढं शांतपणे कसं काय हे सगळं घेतेस. तेव्हा निशी म्हणते, आता तुम्हाला सांगितलंच ना युवी, काय करायचं आहे ते, म्हणून मी शांतपणे घेते, असं ती युवराजला सांगत असते. तेव्हा युवराज म्हणत असतो, अरे वा निशी, खूप बदल झाले तुझ्यात. तेव्हा निशी म्हणते, हो ना, कारण तूच मला सांगितलंय ना, मोठं काहीतरी आपल्याला जिंकायचं असेल तर या गोष्टी कराव्याच लागणार आहेत, म्हणूनच मी या गोष्टींची तयारी केलेली आहे. आता इकडे बेलसरेंची अख्खी फॅमिली खांडेकरांच्या घरी आलेली असते. तेव्हा नमा त्याचबरोबर हे सगळेजण आलेले असतात आणि नमा मात्र, खरंच ग किती छान दिसतेस, असं म्हणत तारिणीला मिठी मारते, किती गोड दिसतेस, म्हणजे साडी जिजूंच्याच चॉईसची आहे ना, आता लक्षात आलंय माझ्या, असं म्हणत ती बोलत असते. परंतु इकडे आईला मात्र कौतुक फक्त निशीचंच असतं. निशी पण छान तयार झालेली असते आणि आई आपल्या लाडक्या लेकीचं कौतुक करत असते. सगळे आलेले भेटतात, आजी तर खूपच कौतुक करते आणि मग केदार आजीला वाकून नमस्कार करतो आणि त्यासोबतच केदार आणि तारिणी या दोघांनाही आता पूजेला बसायला सांगितलं जातं. मग आता नवरा नवरी जी आहेत, म्हणजे पहिल्यांदा ते पूजेला बसणार आहेत, तर त्यांच्या पदराची गाठ बांधायची असते. त्यासाठी तिथे जाते ती, म्हणजे ईशा. ईशा तिथे जाते आणि तिला म्हटलं जातं की नाव घ्यावं लागेल. मग ईशा बाजूला जाते आणि मग चेतना काकू तिथे येते. चेतना काकू येते आणि तिनं गाठ बांधते आणि ती छान असा उखाणा घेते. त्याचवेळी इकडे सगळी पूजा सुरू आहे. तारिणी थोडीशी शांत झालेली असते, कारण गुरुजी सांगतात की आता तुम्ही हाताला हात लावा. लगेचच तारिणी म्हणते, हो का. तेव्हा आजी म्हणते की अगं त्यात काय एवढं, नवरा बायको आहात तुम्ही, लाव ना हाताला हात. तेव्हा ईशा म्हणते, खरंच लग्न झालंय ना तुमचं. तिला तर तारिणीच्या लग्नावर डाऊटच असतो. इकडे निशी आणि युवराज त्यांचा प्लॅन फत्ते करण्यासाठी सज्ज झालेले असतात. ते दोघंही प्लॅन करून आता खांडे म्हणजे पद्मिनीच्या रूममध्ये जातात. तेव्हा चावी त्यांना मिळते, म्हणजेच गादीवरती उशीच्या खाली तिथं चावी ठेवलेली असते. ती चावी आता युवराज घेतो. त्यानंतर युवराज म्हणतो की ती चावी घे, त्यातली चावी शोध, आणि तो नंबर सांगतो. ती म्हणते, तुला कसं माहिती. तो म्हणतो, मी सांगितलंय ना तुला, त्या नंबरची चावी घे, असं युवराज तिला सांगू लागतो. तेव्हा मात्र निशीने आता ती चावी घेतलेली असते आणि दोघांनीही कपाट खोललेलं असतं. दोघांनी कपाट खोललेलं आहे आणि त्याचबरोबर दोघंही आता
त्या कपाटामधला तो हार घेतात आणि तो हार घेऊन ते म्हणतात की चल, निशीला तो म्हणतो की चल आता आपण या तारिणीची वाट लावायची आहे. इकडे मात्र आता सगळेजण पूजेसाठी असतात आणि त्याचबरोबर हे दोघं मात्र तिथून गायब झालेले असतात आणि मग दोघंही तारिणी आणि केदारच्या रूममध्ये येतात. तारिणी आणि केदारच्या रूममध्ये आल्यानंतर दोघांचीही नाटकं सुरूच असतात आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे तो म्हणतो की आपण ना हा हार तारिणीच्या कपाटात नको ठेवायला. आपण ना हे केदारच्या कपाटात नको ठेवायला, तारिणीच्या. मग तारिणीच्या कपाटात नको ठेवायला, कारण जर तारिणीच्या कपाटात ठेवला ना तर प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे असं ना तो टाकलाय, कोणीतरी जाणून बुजून आणून ठेवलाय, असं नाही करायचं आपल्याला. तो टाकला आहे असं दाखवायचं आहे, असं त्यांचं ठरलेलं असतं. आणि मग कुठे टाकूया? निशी तर एवढी बावळट आहे की तो हार घेते आणि बेडवर टाकून देते. इकडे तारिणी पूजेला बसलेली असते. उठताना ना तिची साडी थोडीशी अडकते, कारण तिने नऊवारी नेसलेली असते. मग तिनं म्हणते की मी आलेच हां. आणि मग केदारकडे तिचं जे उपकरण असतं ते देते आणि ती येते. मग साडी व्यवस्थित करते. हे दोघं मात्र हादरलेले असतात की अचानक काय झालं आणि हे सगळं काय होऊन बसलंय, असा प्रश्न पडलेला असतो. त्यासोबतच आता आरती सुरू होते. मग ह्या दोघं लपून बसतात आणि तिथेच त्यांनी काम केलेलं असतं. काम म्हणजे काय केलं, तर तो हार जो आहे ना, तो त्यांनी लपवून ठेवला तो म्हणजे तारिणीच्या रूममध्ये. आणि त्यांना असं वाटत असतं, की आपण खूप छान पद्धतीने हे सगळं केलेलं आहे आणि आता मात्र खरी मज्जा येणार आहे, असं त्यांना वाटत असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं, की पूजा संपन्न होते. सगळेजण असतात आणि आता सगळेजण आपापल्या मनातली इच्छा बोलून दाखवत असतात. तेव्हा तारिणी म्हणत असते, की "बाप्पा, आम्हाला माफ कर. कारण हे सगळं जे काही घडलेलं आहे ते आमच्या चुकीमुळं झालेलं आहे आणि त्यासोबतच आमच्याकडून जे काही घडलेलं आहे, म्हणजे आम्ही ज्या मिशनसाठी आलेलो आहोत ते मिशन आमचं पूर्ण होऊ दे." असं सुद्धा तिथं मागणं मागितलं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे केदारसुद्धा म्हणत असतो, की ही जी बॉस आहे ना, ती कायमस्वरूपी म्हणजे माझ्या जॉबमध्ये माझी बॉस आहे, तशीच ती कायमस्वरूपी माझ्या आयुष्यातसुद्धा मला बॉस म्हणून हवी आहे. त्याचबरोबर खांडेकरांच्या घरचं म्हणजे निशी इकडे तारिणी म्हणते, की हे जे मिशन आहे ते पूर्ण झालं पाहिजे. त्याचबरोबर केदारला त्याचं कुटुंब मिळालं पाहिजे. माझ्या आईचा जो खुनी आहे तो सापडला पाहिजे. असं सगळं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ज्या गोष्टी घडत असतात त्यामध्ये आता तारिणी त्याचबरोबर सगळेजण आहेत आणि मग मिठाचा मोदक म्हणजे खारट मोदक कोणाला मिळाय हा प्रश्न उभा राहिलेला असतो. मग खारट मोदक कोणाला मिळाय आणि कोण आहे नशीबवान आणि सगळेजण विचारू लागतात. निशीने तर हावऱ्यावने 3 मोदक घेतलेले असतात आणि ती खायचंच काम करत असते. फक्त आव्हानात असते की मी खूप काम करते असं. आणि मग सगळेजण तिथं असतात आणि मग तारिणीला तो मोदक मिळालेला असतो. केदार सगळ्यांना सांगतो की तो मोदक तारिणीला मिळालेला आहे. म्हणजे तारिणीचं पुढचं आयुष्य अगदी आनंदात जाणार आहे. सगळेजण असतात. मग पद्मिनी विचारते, "अगं निशी, तुला मी तो हार दिलेला नेकलेस तू घातला नाही आहेस ना गं अजून? का नाही घातलास तू?" असं ती विचारते. तेव्हा मात्र ती म्हणते की "नाही पद्मिनी मम्मा, म्हणजे काय झालं माहिती आहे का, मी कामाच्या घाईत विसरून गेले ना हो. तुम्ही मला द्याल का?" तेव्हा ती म्हणते, "नाही तुम्ही घ्या ना जाऊन." तेव्हा ती म्हणते, "नाही, नाही तसं नको, तुम्ही मला द्या स्वतःहून." असं सांगू लागते. त्याचबरोबर आता मग ती म्हणते, की "नाही, इथे हारच सापडत नाहीये." सगळेजण गोळा होतात. "मग रूममधला हार कुठं गेला?" पद्मिनी म्हणते, की "काय झालं म्हणजे? दुपारी तारिणी आली होती ना इथे." सगळेजण बोलत असतात, की "असं कसं शक्य आहे? नक्की काय झालं? कुठे गेले हार?" आणि मग सगळे विचारत असतात. तेव्हा सगळ्यांच्या समोर आता पद्मिनी बोलायला सुरुवात करते. "हार कुठं गेलाय म्हणजे?" कारण दुपारी तारिणी आली होती ना, मग तारिणीनंच काहीतरी केलं असणार आहे. असं सगळ्यांचं म्हणणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे बाबा म्हणत असतात म्हणजेच इकडे खांडेकर म्हणत असतात, की "कसं शक्य आहे? तिने मला तर जेवणासाठी बोलवायला आलेली होती. दुसऱ्या कोणत्या गोष्टीसाठी तिनं आलेली नव्हती. तू काहीही बोलू नकोस." मग आता लगेचच निशी म्हणते, की "चला, आता तारिणीच्या रूमची झडती घ्यावीच लागणार आहे." असं म्हणत सगळेजण तारिणीच्या रूममध्ये येतात आणि मग शोधायला तर ईशा सगळ्यांच्या पुढेच असते. शोधाशोध तिनं सुरू केलेली असते, पण तारिणीच्या रूममध्ये काहीच नाही सापडत. कौशिकी म्हणते, "काय झालं तारिणी? निशी कुठे आहे ते हार?" तेव्हा मात्र निशी म्हणते, की "मला काय वाटतंय माहिती आहे का, की असेल इथेच कुठेतरी." मग आता कौशिकी म्हणते, की "निशी आता तुमच्या रूममध्ये हार शोधायचा. कारण खूप वेळ झाला, तुझं खूप ऐकून घेतलेलं आहे." मग निशी म्हणते, "चला." निशीला काय माहिती, की हार तर आपण इथेच टाकला होता. मग हार कुठे गेला? काय झालं नक्की? हा प्रश्न उभा राहिलेला असतो.
आणि मग सगळेजण शोधाशोध करत निशीच्या रूममध्ये जातात आणि निशीच्या कपाटामध्ये तो हार सापडतो. आता सगळ्यांना प्रश्न पडलाय आणि निशीने हे सगळं का केलं? बरं केलं ती केलं, तारिणीवरती आळ कशाला आणला? आता मात्र तारिणी शांत बसत नाही. तारिणी म्हणते की हे सगळं युवराज आणि निशी या दोघांनी केलेलं आहे. त्या दोघांनी बाबा आणि त्याचबरोबर पद्मिनी काकू तुमच्या रूममधून हार या दोघांनी चोरलेला आहे. मग ती म्हणत असते, काय गं तू प्रत्येक वेळेस माझ्यावर आळ घेत असते? तेव्हा तारिणी म्हणते, मी पुराव्याशिवाय बोलत नाहीये. तारिणीच्या मनात ऑलरेडी राग असतो. इकडे कौशिकी चिडलेली असते, सुमीसुद्धा चिडलेली असते. आणि मग त्याच वेळेस आता तारिणी म्हणते की हा घ्या पुरावा. तारिणीने तो व्हिडिओ बनवलेला असतो, म्हणजेच या दोघांनी जो हार चोरलेला आहे त्याचा व्हिडिओ तारिणीनं बनवलेला असतो आणि सगळ्यांच्या समोर तो व्हिडिओ दाखवला जातो. आता मात्र केदार आणि त्याचबरोबर निशीची आता मात्र युवराज आणि निशीची वाट लागलेली आहे, कारण तिने जो काही कांगावा केलेला असतो त्याची शिक्षा मात्र तिला मिळणार असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.